आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे पानं आहेत ज्यांच्याकडे ते लोकं आणि ज्यांना पानं हवी आहेत ते लोकं, ह्या दोन्ही प्रकारचे लोकं या शहरामध्ये आहेत. आणि म्हणजे आपण अर्थशास्त्रात इकॉनॉमिक्समध्ये जे म्हणतो की सप्लाय आणि डिमांड, मागणी आणि पुरवठा, ते दोन्ही या एकाच शहरामध्ये आहे अस्तित्वात. म्हणजे काय आहे तर ही जर समस्या सोडवायची असेल की पानं जाळली जाऊ नयेत असं वाटत असेल तर ह्या दोन प्रकारच्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. पानं खरं सांगू तर प्रामाणिकपणे जाळून टाकणं फार सोपं आहे, कारण एक काडी लावली की त्या एवढ्या ढीग असतं त्याची मुठभर राख उरते. पण त्या मनाने पोत्यात भरणं कष्टाचं आहे. मी स्वतः केलं होतं त्यावेळी कल्पना होती मला, पण त्यावेळी मला जरा शंका होती आधी की कोण असं करेल. म्हणजे त्यापेक्षा ते लोक म्हणतील जाळून टाकणं सोपं आहे ना, कशाला एवढ्या फंदात पडायचं. पण मला खरंच सांगायला आनंद होतो की जाळून टाकणं हा बहुतांश लोकांचं पहिलं हे नाही आहे की पहिला चॉईस नाही आहे. पण जेव्हा कॉम्पोस्टिंग करतो, खत करत असतो, तेव्हा नुसतं वाळलेली पानं असतील तरी खत होतं. थोडा वेळ लागतो, कारण काय असतं ही जी प्रक्रिया आहे ते जे सूक्ष्म जीव आहेत तर त्यांच्या वाढीला पोषक हे काय आहे तर वाळलेल्या पानांमध्ये कार्बन असतो आणि आपला जो ओला कचरा म्हणजे हिरवा किंवा रंगीत बाकी त्याच्यात नायट्रोजन असतो. आणि या दोन्ही घटक गरजेचे आहेत. उरलेलं अन्न आहे, खरकट आहे, ते शक्यतो विशेषतः तेल किंवा तूप असलेलं ते त्याच्यात टाकायचं नाही, कारण आपल्या मातीमध्ये जी गांडूळ असतात त्यांचा जे श्वासोश्वास आहे तो त्यांच्या त्वचेतनं चालतो. आणि तेल किंवा तूप जे असतं त्याचा त्या थर त्या त्वचेवर बसतो आणि मग त्यांचं हे श्वासोश्वास बंद होतं. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काय आहे ना, कुठल्याही कचऱ्याचा ढीग हा आपल्या सौंदर्याच्या कल्पनेत बसत नाही. मग तो प्लास्टिकचा कचरा असो, तो कचरा असो, वाळक्या पानांचा कचरा असो, म्हणजे तो कधी एकदा आपल्या डोळ्यापुढून नष्ट होतो असं आपल्याला वाटतं, पण तो दुसऱ्या कोणीतरी उचलावा असंही आपल्याला वाटतं. आता ही वाळकी पानं जी झाडावरून खाली पडतात ना, त्याची बघता बघता एक अशी रास तयार होते आणि मग आपण काय करतो, ती उचलून इकडून तिथे न्यायची म्हणजे कष्टाचं काम वाटतं. त्यामुळे क्षणार्धात त्याला आपण जाळून टाकतो, आग लावतो. पण हे करत असताना त्यामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड तयार होऊन वातावरण प्रदूषित होतं. यामुळे आपल्या लक्षातच येत नाही, आपल्याला काय फरक पडत नाही, कारण आपलं घर साफ, आपला परिसर साफ. पण हा जो पालापाचोळा, हा जो सुका कचरा आहे त्याचा खूप उपयोग असतो आणि तो खूप उपयोगी असतो हे जाणलं अदिती देवधर यांनी. आणि आज त्या आपल्याला भेटायला आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. अदिती, चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मला ना एक कुतूहल आहे हो, ह्या झाडावरून पडलेल्या सुकलेल्या पानांकडे, ज्याला आपण पालापाचोळा असं म्हणतो, आमचं लक्ष सुद्धा जात नाही हाताचा ढीग होईपर्यंत. त्या पालापाचोळ्याबद्दल एवढा विचार करता तुम्ही, हे कधीपासून सुरू झाला हा तुमच्या मनात असा विचार यायला? खरं तर सांगू का, मी 2012-13 साली इकॉलॉजिकल सोसायटी म्हणून आहे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ श्री प्रकाश गोळे यांनी सुरू केलेली संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे 1 वर्षाचा PG डिप्लोमा तिथे असतो, तो मी त्या वर्षी केला. आणि ते वर्ष म्हणजे असं ना, काय म्हणतात, असं टर्निंग पॉईंट म्हणतात तसं झालं. आणि मग अशा अनेक गोष्टी दिसायला लागल्या ज्या पूर्वी कधी त्याचा त्रास झाला नव्हता, खुपल्या नव्हत्या. आणि त्यातलं नदीचं एक होती की ती नदीची ही अवस्था आणि त्यात पालापाचोळा. मग मी कारण त्याच्या आधी सुद्धा बघत होते, नवीन काहीच नव्हतं. पालापाचोळ्याचे दरवर्षी पानगळीचे ह्याच्यात ढीग केले जातात, जाळून टाकले जातात, त्याचं तेव्हा काही असं वाटलं नव्हतं. पण हा कोर्स केल्यावर मात्र असं एक वेगळीच दृष्टी मिळाली आणि मग त्रास व्हायला लागला त्याचा, की अरे काय ही, म्हणजे पानं तर जैविक आहेत, ती कुजून परत मातीत जाणार आहेत, जाळायची कशाला, का जाळून टाकतोय आपण, असं तर त्याचा त्रास झाला. आणि मग त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पण खरं तर म्हणजे त्याच ह्याला मी सगळं म्हणजे गोळे सर आणि त्या सगळ्यांना मी श्रेय देईन की त्यांनी डोळे उघडले खऱ्या अर्थाने आमचे. आणि मग या गोष्टी जाणीव आणि मग पुढे विचार, त्यामुळे पहिलं त्रास होणं आणि विचार ह्या दोन्ही गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यातनं उपायांकडे काय करता येईल असा विचार सुरू झाला. अदिती, एकदा ह्या पालापाचोळ्याचं महत्त्व, त्याचा वापर किती चांगला होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आल्यावर मग तुम्ही काय केलं?
म्हणजे आधी मी हे केलं की मला जो त्रास होत होता की ती पानं जाळून टाकली जात होती आणि ती जैविक आहेत, मातीत परत मिळून जाणार आहेत, जाळायची कशाला, म्हणजे ती कचरा नाही आहे, ती का जाळतोय आपण, असं हे झालं होतं मला. आणि मग मी ठरवलं की निदान माझ्या इमारतीच्या आवारात तरी मी जाळणं थांबवू शकते. म्हटलं ती सुरुवात तरी करूयात. मग आमच्या इथे एक मावशी हे म्हणजे आवार झाडतात, पानं सगळे ढीग करतात आणि मग एक साधारण मोठा ढीग झाला की मग तो जाळून टाकतात. मी तसंच त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि मग मी ठरवलं की आपण हे थांबवूयात. मग मी ते मावशींशी बोलले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ढीग करताय तसा करा, पण जाळू मात्र नका. मग 1 महिना गेला. म्हणजे मी खरं तर खूप खुश झाले होते की चला मी ठरवलं जाळायची नाहीत आणि मी ते अंमलात आणलं. मग 1 महिन्यानंतर ते मावशी आल्या की ताई आता खूप मोठा ढीग झाला आहे, आता सगळे लोक तक्रार करायला लागतील, तर करायचं काय, म्हणजे तुमच्या मनात तरी काय आहे की जाळायची नाही ठीक आहे पण करणार काय. मग ते खूप मोठं मला हे धडा त्या दिवशी मिळाला की नुसतं आपलं हे करू नका ते करू नका हे सांगून उपयोग नाही, पर्याय देणं महत्त्वाचं आहे. आणि पर्याय खरं सांगू तर मलाही माहिती नव्हता की या पानांचं करायचं काय, हे मलाही काही माहिती नव्हतं. मग मी आपल्या समाज माध्यमांची मदत घेतली. व्हॉट्सॲपवर एक मेसेज हे केला आणि जिथे जिथे मी सदस्य होते व्हॉट्सॲप ग्रुपवर तिथे तिथे तो मेसेज पाठवला की माझ्याकडे एवढी वाळलेली पानं आहेत तर त्याचं काय काय करता येतं नक्की. आणि मला खूप प्रतिसाद आला. त्यात बरेच वेगवेगळे उपाय लोकांनी सुचवले होते. तर एक मेसेज होता तो मला खूपच छान वाटला. तर एक सुजाता नाफडे म्हणून आहे पुण्यात, तिचा तो मेसेज होता आणि तिने सांगितलं की तुझ्या झाडाची जी काही पानं गळतील ते प्रत्येक पान मी घेऊन जाऊ शकते. आणि मग मला तर तो म्हणजे हेच होता की इथे माझ्यासाठी मोठी डोकेदुखी झाली होती, ते एवढ्या ढिगाचं काय करायचं, आणि ही म्हणते मी ते प्रत्येक पान घेऊन जाऊ शकते. मग मी जवळच्या किराणा माल दुकानात गेले, 5 पोती मोठी घेऊन आले, कारण पोतीसुद्धा घरात आता आपल्या नसतात हल्ली. मग ती पोत्यांमध्ये पानं भरली आणि ती 5 पोती तयार ठेवली आणि सुजाताला मी मेसेज टाकला. दुसऱ्या दिवशी ती आली, कार घेऊन आली होती ती, आणि ती 5ही पोती ती घेऊन गेली. आणि मग मात्र मला हे झालं की म्हणजे माझ्यासाठी जी डोकेदुखी होती ती त्यासाठी ही सुजाता, म्हणजे तिला ती हवी होती पानं जी मला नकोशी होती झालेली, आणि त्यासाठी ती ऑल द वे एवढी आली आणि ते कारमधून ती घेऊन गेली. मग मला हे झालं की ही सुजाता करते काय या पानांचं, ते कुतूहल मला निर्माण झालं. आणि ती खरं सांगू तर सुरुवात झाली ब्राऊन लीफची त्या अर्थाने. पण सुजाता ताईंना एवढा सुकलेला पालापाचोळा नेऊन दिल्यानंतर तुम्ही थांबूच शकला असतात, कारण तुमची जबाबदारी संपली होती. पण मग तुम्ही का नाही थांबलात? खरं सांगू तर थांबूच शकले नाही मी, कारण मी जे मगाशी म्हटलं की मला कुतूहल निर्माण झालं की सुजाता एवढ्या पानांचं करते काय. आणि मग मी तिला तिच्या सोयीच्या वेळी घेऊन तिच्याकडे गेले ते बघायला की काय करते ती नक्की. तर मला खरंच म्हणजे तिथे जे काही पाहिलं ना मी, ते फारच सुंदर अनुभव होता तो. तर सुजाताचं एक थोडी मी हे सांगते पार्श्वभूमी की ती राहते ती बंगल्यांची अशी सोसायटी आहे, आणि त्यात तिचा बंगला आणि तिच्या शेजारी तिचाच रिकामा प्लॉट होता. आणि मी सुजाताला जेव्हा कळलं की आपण जो शेतीचं हे म्हणजे भाज्या आपण फळं जी घेतो त्याच्यावर बरीचशी रासायनिक खतं त्याच्यात वापरलेली असतात, त्याच्यावर फवारलेली असतात कीटकनाशकं, मग तिने ठरवलं की आपण स्वतःची हे भाजीपाला स्वतः पिकवायचा. मग तिचा दीर आणि तिचा भाऊ ते जवळजवळच राहतात. तिने ठरवलं 3 कुटुंबांना पुरेल असा भाजीपाला पिकवायचा, आणि मग तिचा जो प्लॉट होता जो रिकामा होता त्याचा वापर करायचा असं तिने ठरवलं. पण गडबड अशी झाली होती की जेव्हा बाकी सगळ्या बंगल्यांचं बांधकाम झालं तेव्हा त्या बिल्डरने हा रिकामा प्लॉट होता तो सगळा बांधकामाचा राडारोडा टाकण्यासाठी वापरला होता. त्यामुळे तिथे माती अशी उरलेलीच नव्हती. सगळीकडे जिथे पाहू तिथे हे पडलेला होता डबर, आणि हे होतं. मातीचं काय आहे की माती आणणं विकत हे आर्थिकदृष्ट्या हे नाही, बरोबरही नाही पर्यावरणाच्या दृष्टीने. मग पर्याय काय त्याला की जे ऑर्गॅनिक मॅटर नाहीच आहे तिथे, तर ते ऑर्गॅनिक मॅटर सुजाता या पानांच्या साह्याने निर्माण करत होती. आणि म्हणून तिला पानं हवी होती. आणि मी जेव्हा ती पाहिली, म्हणजे ती खरं तर बाग म्हणणं चुकीचं आहे, ती शेतच आहे तिचं, शहरी शेती म्हणता येईल अशी आहे. तुम्ही कुठलीही भाजी म्हणा ती तिच्याकडे आहे, फळं आहेत. म्हणजे आत्ता तर अशी परिस्थिती आहे की 3 कुटुंबांना पुरून उरत आहे ती जी पिकवती येते. आणि मग मला ते पाहिलं की माझ्याकडे तो एवढा मोठा ढीग आवारात दिसत होता, तिच्या इथे त्या शेतात ती पानं अशी कुठे जिरून गेली होती. मग ते पाहिल्यावर तर माझ्या लक्षात आलं की सुजाता म्हणली होती मी
प्रत्येक पान तुझं घेऊन जाईन. माझ्या लक्षात आलं अगदी मी प्रत्येक पान तिच्याकडे पोहोचवलं तरी तिला ते कमी पडणार आहे, तिची गरज जास्ती आहे खूप. आणि मग मी सुजाताशी जसं बोलणं झालं तसं बाकी गच्चीवर बाग करणार, तर पुण्यामध्ये हे सध्या खूप ग्रो युअर ओन फूड अशी मुवमेंट खूप वाढती आहे. आणि मग त्या चळवळीत हे कोण आहेत तर हे आपल्या गच्चीवर बाग करणारे खूप लोक आहेत. आणि मग त्या लोकांशी मी जसं बोलले तेव्हा लक्षात आलं की जी सुजाताचं हे होतं तसंच त्यांचंही आहे की त्यांनाही पानं हवी असतात, कारण ती पानंच मुख्य वापरतात. आणि कारण पानं गच्चीवर घेऊन जाणं सोपं आहे, हलकी असतात वजनाला. मातीच्या ऐवजी पानांचं आणि आपल्या स्वयंपाकघरातल्या ह्याचं खत वापरता येतं. आणि त्या लोकांसाठी समस्या आहे की ही पानं आणायची कुठून. आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे पानं आहेत ज्यांच्याकडे ते लोक आणि ज्यांना पानं हवी आहेत ते लोक, ह्या दोन्ही प्रकारचे लोक या शहरामध्ये आहेत. आणि म्हणजे आपण अर्थशास्त्रात इकॉनॉमिक्समध्ये जे म्हणतो की सप्लाय आणि डिमांड, मागणी आणि पुरवठा, ते दोन्ही या एकाच शहरामध्ये आहे अस्तित्वात. म्हणजे काय आहे तर ही जर समस्या सोडवायची असेल की पानं जाळली जाऊ नयेत असं वाटत असेल तर ह्या दोन प्रकारच्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. हा, पण मग ब्राऊन लीफ हा ग्रुप तुम्ही कधी सुरू केलात? मुळात आधी असा ग्रुप आपण सुरू करायला हवं असं तुम्हाला का वाटलं? ब्राऊन लीफ सुरू झाला ते फेब्रुवारी 2016मध्ये. आणि त्याच्यामागची प्रेरणा हीच होती. म्हणजे सुजाता आणि बाकीचे गच्चीवर काम करणारे त्यांच्याशी जेव्हा बोलले मी तेव्हा लक्षात आलं की आपल्या शहरामध्ये दोन्ही प्रकारचे लोक आहेत, फक्त त्यांना एकत्र आणणारा दुवा किंवा कनेक्टिंग लिंक ज्याला म्हणतात ती नाही आहे. त्यामुळे ह्या प्रकारचे लोक जर एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांमध्ये देवाणघेवाण केली तर ही बरीचशी पानं आपण जाळली जाण्यापासून वाचवू शकतो. आणि मग ठरवलं मी की जर दुवा आत्ता नाही आहे तर मी तो निर्माण करू शकते, मी तो दुवा होते. आणि म्हणून मग हा ब्राऊन लीफ असा एक प्लॅटफॉर्म किंवा फोरम म्हणता येईल जो केला, ज्याच्यावर या दोन्ही प्रकारच्या लोकांना मी एकत्र आणलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि पुढे देवाणघेवाण सुरू झाली. म्हणजे असं तर किती काही वेळा झालं की जेव्हा ब्राऊन लीफमध्ये ते सदस्य झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बरेचसे तिथले शेजारीसुद्धा होते. म्हणजे एक हे होती तिच्या 2 बंगले सोडून एक हे राहत होत्या ज्या आठवड्याला दर जाळत होत्या पानं, आणि ही गच्चीवर बाग करतो आणि हिला प्रश्न होता पानं आणायची कुठून. म्हणजे ऑलमोस्ट शेजारी म्हणता येईल असे होते, 2 बंगले सोडूनच राहत होत्या. याच्यावर त्यांची ओळख झाली ग्रुपवर आणि मग त्यांच्यात देवाणघेवाण सुरू झाली. मग ह्या ग्रुपतर्फे तुम्ही काय काय करता किंवा आणि काय काय करायचं ठरवलंय? नक्कीच. म्हणजे मी म्हटलं तसं की तो दुवा आहे की ज्यांच्याकडे पानं आहेत आणि ज्यांना पानं हवी आहेत यांना एकत्र आणणारे अशी ती लिंक आहे, दुवा आहे ब्राऊन लीफ म्हणजे. आणि मग ह्याच्यावर काय होतं की आम्ही गोळा करून कोणालाच देत नाही, तर हे पानं हवी असणारे जे आहेत ग्रुपवर त्यांना पानं ज्यांच्याकडे आहेत ते लोक ती दान देतात किंवा डोनेट करतात. आणि मग हे कसं होतं तर ज्यांच्याकडे पानं आहेत ते ग्रुपवर मेसेज टाकतात की माझ्याकडे एवढी एवढी पोतं हे आम्ही एक प्रमाण म्हणून धरलेलं आहे की सोयीचं सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतं ते, एवढी पोती पानं माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि या भागात मी राहतो किंवा राहते. आणि मग ज्यांना पानं हवी आहेत आणि ज्यांना तो भाग सोयीचा आहे किंवा जवळ आहे ते त्याला उत्तर देतात आणि मग ते पानं घेऊन जायची जबाबदारी त्यांची. आणि मग यांनी पोत्यात भरून ठेवायची, त्यात खात्री करून घ्यायची की त्यात कचरा कुठला येणार नाही, म्हणजे स्वच्छ पानं नुसती पानं असतील. आणि ज्यांना हवी आहेत ते ती पोती घेऊन जातात. आणि आम्ही एक पाऊल पुढे जाऊन हेही सांगितलं की ती रिकामी पोती परत आणून द्या, कारण तोही एक खूप मोठा प्रॉब्लेम येतो की त्यांनी किती वेळा ती पोती आणायची. तर अशा तऱ्हेने ती देवाणघेवाण चालते. आणि हे पूर्णपणे याच्या सहकारी तत्वावर चालतं की एकाकडे जास्ती आहे आणि एकाला गरज आहे. यात आर्थिक व्यवहार काही नाही आहे, एकमेकांना मदत करणं या ह्याच्यावरच हे सगळं देवाणघेवाण चालते. किती देवाणघेवाण झाली आतापर्यंत? मी जेव्हा 16 साली हा ग्रुप सुरू केला त्या पहिल्याच वर्षी 10,000 पोती आम्ही अशी हे केली. आणि मला तेच हे होतं की पानं खरं सांगू तर प्रामाणिकपणे जाळून टाकणं फार सोपं आहे, कारण एक काडी लावली की त्या एवढ्या ढीग असतो त्याची मुठभर राख उरते. पण त्या मनाने पोत्यात भरणं कष्टाचं आहे. मी स्वतः केलं होतं त्यामुळे कल्पना होती मला, पण त्यावेळी मला जरा शंका होती आधी की कोण असं करेल. म्हणजे त्यापेक्षा ते लोक म्हणतील जाळून टाकणं सोपं आहे ना, कशाला एवढ्या फंदात पडायचं. पण मला खरंच सांगायला आनंद होतो की जाळून टाकणं हा बहुतांश लोकांचं पहिलं हे नाही आहे की पहिला चॉईस नाही आहे. त्यांना पर्याय दिला तर ते त्याला तयार आहेत, उत्सुक आहेत आणि हे कष्ट घ्यायची त्यांची तयारी होती. आणि त्यामुळे पहिल्याच वर्षी 10,000 पोती जेव्हा हे झाली तेव्हा म्हटलं की म्हणजे हे होऊ शकेल. आणि मग तो दरवर्षी वाढत गेला आणि आता तो लाखांवर गेलाय. म्हणजे आता तुमचा जम बसलाय. ही सुकी पानं नको असणारे आणि ज्यांना सुकी पानं हवी आहे तसे सुकी पानं हवे असणारे जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा काय होतं?
एक जसं आत्ता मी सांगितलं की ते दोघी ऑलमोस्ट शेजारिणी होते आणि त्यांची याच्यावर ओळख झाली आणि दोघींची समस्या सुटली. तर तसंच आता काही शेतकरी येतात की पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातनं ते फळं भाज्या असं घेऊन येतात. येताना तो शेतमाल त्यांच्याकडे असतो, जाताना मात्र रिकामा टेम्पो परत जातो. मग त्यांच्याही लक्षात आलं की रिकामा जातो तो, तर ते पानं भरून घेऊन जाऊ शकतात. मग ते काही मोठ्या सोसायटीत ज्या आहेत ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पानं आहेत ती त्यांना ते पानं देतात. तर तो आणखी एक फायदा झाला. आणि आणखी खूप अनपेक्षित फायदा म्हणेन मी त्याला, की जेव्हा लोक पानं घेऊन जायचे, जे लीफ टेकर्स होते, त्यांना हे वाटायचं की काहीतरी आपण थँक्यू की धन्यवाद पानं देणाऱ्यांना कसं हे करायचं. मग हे त्यांनीच शोधून काढलं की ते बागेचे फोटो टाकायला लागले. आणि मग ते की माझ्या बागेतला फ्लॉवर, माझ्या बागेतला कोबी, आणि ते हे सगळं या ब्राऊन लिव्समुळे झालं असं हे करायचे. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे पानं देऊन टाकत होते, बऱ्याचशा यांच्याकडे बाग होती पानं देणाऱ्यांकडे सुद्धा, पण त्यांना ते लक्षात नव्हतं आलं की ते स्वतःचीच पानं तिथे वापरू शकतात. आणि मग त्यांच्या लक्षात गेलं आपण पानंही देऊन टाकतो आणि बाहेरनं खत विकत आणतो, आतबट्ट्याचा व्यवहार आपण करतोय. त्यामुळे बरेचसे लीफ डोनर्स माझे लीफ टेकर्स झाले, कारण ते स्वतः वापरायला लागले. आणि त्यामुळे तो एक खूप म्हणजे ते अनपेक्षित हे मेंबर्सनीच सुरू केलं आणि तो एक खूप मोठा फायदा झाला. आणखी एक मला सांगावं असं वाटेल की ग्रुप जेव्हा सुरू झाला तेव्हा ज्यांना पानं नको होती त्यांना तो एक मार्ग मिळाला की ती देऊन टाकायची. पण त्यांची भाषा अशी असायची की आमच्याकडे पानांचा खूप कचरा आहे, कोण घेऊन जाते, किंवा आम्ही नाही तर जाळून टाकू, कोण लवकर नेला नाहीत तर. आणि ती भाषा आमच्या असं लक्षात आलं की हे जे झालं की ते फोटो आले, हे झाले की म्हणजे या पानांवर एवढी मोठी बाग फुलतीये, म्हणजे पानं नुसती कचरा नाही आहेत तर ती खूप मोठं संसाधन आहेत. हा आपोआपच संदेश गेला आणि त्यामुळे त्यांची भाषा बदलली. म्हणजे तेव्हा कचऱ्याच्या ऐवजी ब्राऊन गोल्ड वगैरे असंही शब्द त्यांनी सुरू केले. तो आम्हाला फरक खूप जाणवला. मला सांगा, ह्या सुक्या पानांचं मल्चिंग जेव्हा आपण करतो ना, म्हणजे अगदी आम्ही घरात असो, शेतात असो, कुठेही असो, तर त्या मल्चिंगमध्ये पाणी आपण घालतच असल्यामुळे त्यात डायरेक्ट बियाणं रुजत घातली तर चालतील का? हो, अगदी चालेल. म्हणजे ॲक्च्युली काही ठिकाणी तर आता माती विरहितही हे करतात. म्हणजे माती नसली तरी हे वाळलेल्या पानांचं जे खत, कॉम्पोस्ट म्हणतो ते, आणि वर मल्चिंग. हो, अशाही एक खूप मोठा ग्रुप आहे की माती विरहित गच्चीवरची बाग असं. आणि आता कसं होतं की एकतर माती तुम्हाला जर हवी असेल तर गच्चीवर बाग करताय तर माती कुठून तरी विकत आणायची, तर ते एकतर आर्थिकदृष्ट्याही परवडण्यासारखं आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने बरोबरही नाही, कुठून तरी तुम्ही उकरून ती घेऊन येता. आणि त्यामुळे, आणि शिवाय गच्चीवर असेल तर आपल्याला ती पानं हलकी असतात, माती जड असते, त्यामुळे हा एक खूप मोठ्या समस्या आहे. तर त्यामुळे पानांचं आणि आपल्या स्वयंपाकघरातला कचरा ह्याचं खत करून त्याच्यावर सुद्धा बाग फुलवतात. म्हणजे आपण रोप विकत आणतो तेव्हा त्याच्याबरोबर जी माती असते तेवढीच माती बऱ्याच ठिकाणी असते, त्याच्यात आणखी माती घालतच नाहीत. आणि तुमचा जो प्रश्न आहे तो मला 2 भागात उत्तर द्यायला आवडेल. तर नुसत्या पानांमध्ये जर बिया घातल्या तर काहीच हरकत नाही, ते छान. ते पानं थोडीशी अर्धवट कुजलेली पानं मी म्हणेन त्याच्यात हे करायचं. मल्चिंगचा वर थर असेल उत्तमच आहे, म्हणजे तो हवाच आहे आपल्याला. त्यामुळे मल्चिंग जिथे थर केलेला आहे त्याच्यात बिया रुजणारच आहेत. पण कॉम्पोस्टिंग जे आपण खत करणं असतं तर त्याच्यात असं आहे की ते खत लवकर व्हावं. म्हणजे एरवी निसर्गात कसं होतं की पावसाळा येतो, त्या पावसामुळे पानं कुजतात आणि त्याचं हे खत होतं. पण आता असं आहे की आपल्याकडे ही नाही आहे की काय लक्झरी नाही आहे की पावसाळा येईपर्यंत थांबायची. म्हणून मग आपण काय करतो, त्याला काहीतरी, जसं दही करतो आपण दुधाचं, त्याला विरजण लावतो. म्हणजे आपण त्याला सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया देत असतो एक डोस. तर तसंच आपण इथे करतो की एखादं विरजण काहीतरी हे करतो. आणि काय ते विरजण? विरजण म्हणजे ते कुठलेही सूक्ष्मजीव द्यायचे. म्हणजे इव्हन आपलं ताकही चालतं जर छोट्या प्रमाणात करत असू तर. माती खुद्द आहे, तिच्यात सूक्ष्मजीव आहेतच भरपूर. त्यामुळे कुठे जखम झाली तर पहिली आपण माती धुवून टाकतो ती त्याच कारणाने, कारण माती स्वतः विरजण म्हणून चालते. किंवा जसं आपण विरजणासाठी करतो की आपल्याकडचं हे असेल तर शेजारच्यांचं विरजण घेऊन यायचं, जे पूर्वापार करत आलंय, तसं दुसरं कोणीतरी जे खत करणारं असेल त्यांच्याकडचं तयार खत आपण आपल्या ह्याला आणू शकतो. आणि त्याला म्हणजे तो एक काय म्हणतात कॅटॅलिस्ट अशा ह्यांनी कल्चर म्हणतात कॉम्पोस्टच्या भाषेमध्ये, ते त्याला थोडंसं द्यायचं. म्हणजे आपण एरवी काय करतो, दूध घेतो, ते थोडंसं कोमट करतो आणि त्याच्यात एक अर्धा चमचा दही करतो. ते दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात, ते वाढत जातात आणि पूर्ण दुधाचं दही होतं. तर यात
करणार काम सगळं आहे ते सूक्ष्मजीवच आहेत, आपण काहीच करत नाही. फक्त आपण त्याला हे खात्री करून घेतो की त्या बॅक्टेरियाच्या वाढीला पोषक अशी आपण परिस्थिती निर्माण केली, म्हणजे त्या दुधाचं तापमान जे आहे ते. तर तसंच कॉम्पोस्टिंग मध्ये आहे. पण मग ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं, जेव्हा ते खत सुरू असतं होणं तेव्हा तिथलं तापमान खूप वाढतं. म्हणजे आपण एखाद्याचं कॉम्पोस्टिंग करतोय आणि त्याचा ढीग असेल, त्याच्यात जर हात घातला तर काही वेळा चटका बसेल इतकं टेम्परेचर वाढलेलं असतं. तर ते साधारण असा तो बेल कर्व म्हणतात ना, असं वाढत 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 जातं आणि मग खाली येतं. तर त्यामुळे ज्या ह्याच्यामध्ये असं कल्चर घातलंय आणि आपण खत करतोय अशा ह्याच्यात बिया रुजणार नाहीत, कारण त्या टेम्परेचरला त्या बिया हेच होणार नाहीत. तर त्यामुळे जिथे अशा तऱ्हेने खत केलं जातं त्या खत प्रकल्पात लावायचं नाही, पण ते अर्धवट झालेलं खत आहे ते आणून तुम्ही कुंडीत हे केलं त्याच्यात बिया येतील. मल्चिंगला तर काहीच हरकत नाही, कारण मल्चिंगचं काहीच हे नाही. मल्चिंग म्हणजे वरचा फक्त तो थर आहे, त्या थरातनं वाट काढत बरोबर ते रोप येतं. त्यामुळे मल्चिंग आणि कॉम्पोस्टिंग दोन्ही आहे. फक्त कॉम्पोस्टिंगला आपण अगदी ॲक्टिव्ह कॉम्पोस्टिंग ज्याला म्हणतो ते चालू असताना जेव्हा तापमान आहे तेव्हा त्याच्यात बी रुजणार नाही. पण आता तुम्ही बोलताना असंही म्हणालात की म्हणजे चालतंच, पण घरातला जो आपला स्वयंपाकघरातला कचरा असतो तोही घाला. तर मग आता मग थर देताना पहिली पालापाचोळ्याचा थर, मग ह्या स्वयंपाकघरातला ओल्या कचऱ्याचा थर असा द्यावा काय? बरोबर आहे. आपण ह्या कॉम्पोस्टिंग करतो, खत करत असतो, तेव्हा नुसतं वाळलेली पानं असतील तरी खत होतं. थोडा वेळ लागतो, कारण काय असतं, ही जी प्रक्रिया आहे ते जे सूक्ष्म जीव आहेत तर त्यांच्या वाढीला पोषक हे काय आहे, तर वाळलेल्या पानांमध्ये कार्बन असतो आणि आपला जो ओला कचरा म्हणजे हिरवा किंवा रंगीत बाकी त्याच्यात नायट्रोजन असतो. आणि या दोन्ही घटक गरजेचे आहेत. आणि त्यामुळे मग नुसती वाळलेली पानं असतील तर त्यामुळे ती प्रक्रिया ती थोडी कमी होते. थोडंसं ते जे काही खत करू त्याची गुणवत्ता थोडी कमी असते. त्यामुळे त्याला दोन्ही आपल्या स्वयंपाकघरातला आणि हे हवा. आणि तुम्ही म्हणताय तसं आपण सँडविचमध्ये करतो तसं एकाडेक थर, म्हणजे सेम थर, सारखे थर ना? हो, म्हणजे त्याला थोडंसं आहे की वाळलेल्या पानांचा दुप्पट असतो आणि ह्याचा स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचा कमी, पण ते थोडंसं इकडे तिकडे चालतं, म्हणजे दोनासेक असं हे केलं जातं. पण मी तर सांगते की जेवढं जसं तुमच्याकडे उपलब्ध आहे तसं करा, कारण कसं आहे ते खूप काहीतरी क्लिष्ट झालं ना तर मग लोकांचं हेही कमी होतं. त्यामुळे आता आपलं सगळ्यात हे असतं की ज्यांना सुरू करायचं त्यांनी पहिलं खत त्यांना मिळालं ना की मग तो सगळा बदलूनच जातो. मग कितीही तुम्ही सांगा, मग कितीही यांची नवीन शिकण्याची तयारी असते, पण तो पहिलं यशस्वी त्यांना ते मिळालं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा सांगते तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यातनं करा. सुरुवातीला तुम्ही सांगते तुमच्याकडे माठ असेल, गळकी बादली असेल, तिथून सुरुवात करा. फार काही त्याच्यात हेही करू नका, इतकं साध्या याने आपण सुरू करू शकतो. आणि ते थर एकावर एक करायचे. शेवटचा जो थर वरचा आहे तो वाळलेल्या पानांचा शक्यतो ठेवायचा, कारण लोकांना ते जरी आपला स्वयंपाकघरातला कचरा असला हे असला तरी ते बघायला हे होत नाही, ठोडी त्या कचऱ्याच्यावर चिलटं येतात. तर आपला स्वयंपाक झाला की आपण भाजीची देठं असतात, फळांची सालं असतात, तो सगळा जो हे असतो तो आपण वेगळा ठेवलेलाच असतो. मग तो या झाडांना स्वयंपाकघरातला कचरा त्यांना खाऊ दिल्यासारखा आपल्या प्रत्येकाला द्यायचा. त्याच्यावर पानं टाकायची आणि त्याला मात्र कल्चर वगैरे काही नाही टाकायचं. ते त्याच्याकडे तिथे माती आहेच, खाली खत आहेच. अगदी सोपं आहे. म्हणजे मी तेच करते की वेगळं तुम्हाला जर शक्य नसेल ते करणं तर थेट झाडांना त्या फक्त कल्चर टाकू नका, ते त्याच्या वेगाने होईल आणि त्यामुळे मग काही नुकसान होत नाही झाडाला आणि त्याला ते त्याचीच पोषण द्रव्य मिळत राहतात आणि ते छान हे होतं. फक्त जेव्हा थेट झाडाला आपण घालतो तेव्हा एक काळजी घ्यायची की शिजवलेलं अन्न म्हणजे उरलेलं अन्न आहे, खरकट आहे, ते शक्यतो विशेषतः तेल किंवा तूप असलेलं ते त्याच्यात टाकायचं नाही, कारण आपल्या मातीमध्ये जी गांडूळ असतात त्यांचा जे श्वासोश्वास आहे तो त्यांच्या त्वचेतनं चालतो आणि तेल किंवा तूप जे असतं त्याचा त्या थर त्या त्वचेवर बसतो आणि मग त्यांचं हे श्वासोश्वास बंद होतं. तर त्यामुळे मग शिजवलेल्या अन्नासाठी आपण वेगळ्या ठिकाणी खत करायचं. खत झालं एकदा की काही हरकत नाहीये, पण खत करत असताना हे जे मी मगाची पद्धत इन सिट्यू कॉम्पोस्टिंग असं म्हणतात ते करायला मात्र ती सोयीची असेल तरी त्यात फक्त उरलेलं की खरकट अन्न, शिजवलेलं अन्न त्यात नाही टाकायचं. ते बाकी कुठलाही खाऊ झाडांना चालतो. आणि सांगू का, मल्च कॉम्पोस्ट डोनेट ही ब्राऊन लीफची त्रिसूत्री आहे, पण ह्याशिवाय काही उपयोग आहेत या वाळलेल्या पानांचे. तर हल्ली आपण क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल ह्याचं बघतोय की त्याच्यामुळे काय परिणाम एक झालाय की पाऊस जेव्हा येतो तेव्हा खूप मुसळधार असं कोसळतो बदाबदा आणि त्याला आपण हेवी रेनफॉल इव्हेंट म्हणतो. म्हणजे खूप थोड्या वेळात खूप पाऊस पडतो आणि मग काय होतं की
सगळीकडे पाणी आपण बघतो की आपल्या बिल्डिंगच्या आवारामध्ये असेल, रस्त्यावर असेल, पाणी साठलेलं असतं. आणि मग म्हणजे विनोद येतात की ते बोट आता चालवायला लागेल वाहनांच्या ऐवजी, इतपत पाणी साठतं. आणि ते काय आहे की ते पाणी शोषून घ्यायला माती आता उरलेली नाही आहे. आणि आणखी एक समस्या आहे की जिथे माती आहे ते सुद्धा, जी माती सतत जी उन्हामध्ये राहते आणि ती अशी कडक होते आणि त्यामुळे तिच्यातलं सगळं हे जीव तो गेलेला असतो त्या मातीतला. आणि मातीमध्ये जो कार्बन असतो, ज्याला सॉईल कार्बन म्हणतात, तर ह्या कार्बनचं प्रमाण मातीत जेवढं जास्ती तेवढं मातीची पाणी शोषून घ्यायची क्षमता जास्ती. आणि मग अशी माती जी असते की जिच्यात सॉईल कार्बन चांगला आहे, मोठ्या प्रमाणात आहे, ती माती पूर आणि दुष्काळ या दोन्ही परिस्थितीला खूप चांगलं तोंड देऊ शकते, कारण तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली असते. त्यामुळे कितीही मुसळधार पाऊस आला तरी जे पाणी आपण बघतो की ते शोषलंच जात नाही, किंवा मग जिथे उतार असेल तिथे ते वाहून जातं, ज्याला रन ऑफ म्हणतो आपण. या दोन्ही गोष्टी टळतात आणि ते पाणी शोषलं जातं. त्याचा आपल्याला भूजलाला उपयोग होतो, कारण पाणी मुरत जातं. आणि मग आता वाळलेल्या पानांचा ह्याच्याशी काय संबंध, तर जिथे वाळलेली पानं आपण मुरवू शकू, जास्त की जिरवू शकू, तिथे ते सॉईल कार्बन वाढायला मदत होते. मग आपण एखादा असं असेल की सोसायटी आहे, बाग नाही आहे एखाद्या भागामध्ये, पण असा एखादा भाग असतो की जिथे खूप मोठी झाडं असतात, किंवा एखादा भाग असतो जिथे कोणीच जात नसतं, तर अशा भागांमध्ये आपण हे असे ना छोटे छोटे पॅचेस करू शकतो की जिथे वाळलेली पानं टाकत राहायचं, काहीच करायचं नाही. आमचे गोळे सर त्याला बेनाईन निग्लेक्ट म्हणायचे, की दुर्लक्ष करायचं त्या भागाकडे. आणि मग तिथे जे काही ते निसर्गाच्या वेगाने होतंय, त्याच्या गतीने जे काही होतंय, ते पानं तिथे कुजतील, मातीत जातील आणि सॉईल कार्बन वाढायला मदत होईल. आणि अशा प्रत्येक सोसायटीत, तर माझ्या सोसायटीत मी काय केलं की आमच्या इथे मोठी झाडं असलेला एक असा पॅच आहे. ती झाडं मोठी असल्याने त्यांची काळजी घ्यायला आपल्याला काही नाही, पाणी घालायला लागत नाही, काही करायला लागत नाही. त्यामुळे तिथे फारसा माणसांचा वावर नाही आहे, त्यामुळे गैरसोय कोणाला त्याची होत नाही. त्यामुळे त्या झाडांची पानं जी गळतात ती तिथेच ठेवते. जे निसर्गात होतं ते मी करते, काहीच तिथे आम्ही झाडत नाही, काही नाही करत. आणि मग ती पानं तिथेच त्यांच्या गतीने कुजतात आणि हे जातात. आणि तेच होतं की जिथे आपण जर थोडंसं ह्याच्यात प्लॅन केलं आहे की जिथे साधारण उतार आहे, जिथे तुमच्या सोसायटीच्या आवारातलं पाणी नैसर्गिकरित्याच जाऊन मिळतंय, अशा ह्याच्या शेवटी जर आपण असा एखादा पॅच तयार करू शकलो तर हे सगळं रन ऑफ तिथे जाईल. बोअर जर आपल्या ह्याच्यात असेल, बोअरवेल, तर त्यालाही कदाचित फायदा होईल. ते बरंचसं खालचं काय ॲक्विफर आहे त्याच्यावर अवलंबून असेल, पण पाणी शोषलं जाईल आणि त्याचे वेगाने पाणी वाहून जातं किंवा साचत राहतं. या दोन्ही गोष्टी टळतील. आणि हे आपण शहरात करू शकतो अर्बन फ्लडिंग टाळायला. आणि आपण शेतात केलं तर तिथे सुद्धा आपली दरवर्षी आपल्या देशातनं कितीतरी किलो माती किंवा कितीतरी टन माती ही समुद्रांमध्ये धूप होऊन जाते आहे. आणि आपण एवढी खूप कसदार माती गमावतोय दरवर्षी. तर हे सगळं आपण टाळू शकतो जर आपला सॉईल कार्बन आपण वाढवला तर. आणि आपण जे आता ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणतो की आपण झाडं लावली पाहिजेत, कारण ती कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषणासाठी घेतात, तसं मातीसुद्धा एक खूप मोठं कार्बन सिंक म्हणतो की कार्बन घेणारं हे आहे. तर त्या क्लायमेट चेंजच्या दृष्टीने सुद्धा हा खूप उपयोग आहे मोठा. पण काय आहे ना, कुठेही कचऱ्याचा ढीग दिसला की त्यात लोक अधिक कचरा टाकतात, त्या कचऱ्यालाच कचरा कुंडी समजून. म्हणजे ही मानवी वृत्तीच आहे. त्याच्यामुळे पालापाचोळ्याचा ढीग जरी दिसला तरी त्यातही असा टाकलेला कचरा, म्हणजे सिगारेटचं थोटूक म्हणा किंवा चॉकलेटचं रॅपर म्हणा, असं असणारच, कचरा असणार अधिकचा. तर मग तुम्ही म्हणता तर हे कसं तुम्ही मग वेगळं, म्हणजे काय करता तुम्ही? नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण पानं ही कचराच आपल्याकडे समजली जातात. त्यामुळे पानांचा ढीग कुठेही दिसला की त्याच्यात वाटेल तो कचरा येतो. तरी तुम्ही सांगितलं ते खूपच साधं हे होतं. आम्हाला डायपरपासनं सगळं मिळालेलं आहे, किंवा पान खाऊन थुंकलेलं ते तर भरपूरच दिसतं. आणि त्यामुळेच मग आम्ही काय आमच्या लक्षात आलं की रस्त्याच्या कडेला जरी, म्हणजे 6 महिने आपण जर धरले की शहर असं पानांमध्ये बुडून गेलेलं असतं आपलं, तरी रस्त्याच्या कडेची पानं मग आम्ही आता ठरवलं की आपल्या ह्याच्यात नाहीच घ्यायची. मग आपण जे घेतो ते सगळं साधारण खाजगी ह्याच्यातले आहेत, म्हणजे सोसायटीमधली जागा आहे, बंगल्याच्या ह्याच्यातली जागा आहे की जिथे शक्यता कमी, अगदी नाही आहे तसं नाही, सोसायटीत सुद्धा या बाटल्या असतात, हे असतात, पण तरी कमी असतं प्रमाण. तर त्यामुळे आता आपण त्या खाजगी हे आणि त्या मालकांनाच हे करतोय की तुमची जबाबदारी आहे की कुठलाही कचरा त्या पानांमध्ये नाही. त्यामुळे कचरा विरहित पानं देणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मग ते तेवढं बघतात. मग त्यातल्या खडे आणि ह्या गोष्टी त्या येतातच साहजिक, तेवढं ठीक
ठीक आहे, दोरे येतात पण तेवढ्या हरकत नसतात, पण बाकी कचरा येणार नाही एवढी काळजी घ्यायची. पण त्यामुळे मला तेच आता थोडा खेदही होतो सांगायला की आता आम्ही पानांचा जो काही आहे म्हणजे समस्या आहे त्यातला एक छोटासा भाग आम्ही आता फक्त हे केलं, कारण खाजगी याच्यातलीच करतो. रस्त्याने कारण पुणे तसं हिरवं ह्याचं शहर आहे, पण त्यामुळे भरपूर रस्त्याच्या कडेला झाडं आहेत, पण त्या पानांना आम्ही फारसं काही करू शकलो नाही ते याच समस्येमुळे. पण अदिती, बऱ्याच देशात आणि मला वाटतं आपल्याकडेही सुका कचरा जाळण्याला बंदी आहे, नाही का? आहे, खरं तर बंदी आहे. म्हणजे कचरा जाळणं, नदीत कचरा टाकणं हे सुद्धा हा गुन्हा समजला जातो, त्याला दंड आहे. फक्त अडचण अशीच आहे की हा नियम केलेला आहे पण त्याची अंमलबजावणी तितक्या ताकदीने होत नाही, किंवा ती जी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे त्यांना लोक जुमानत नाहीत. पुणे शहरात एक हेल्पलाईनही केली होती की कुठेही तुम्हाला दिसलं की हे जाळतायत तर तुम्ही तक्रार करा. ते काही दिवस या गोष्टी चालतात, त्यामुळे पण तितकी कडक जेवढी अंमलबजावणी झाली पाहिजे तेवढी नाही आहे. त्यामुळे चालू आहे पानं जाळणं. एक सांगायला आवडेल मला की जरी सरकारतर्फे या नियमाची अंमलबजावणी तितकी कडक होत नसली तरी लोकांमध्ये जागृती खूप झाली आहे. म्हणजे 2016मध्ये ब्राऊन लीफ ग्रुप सुरू झाला, त्यानंतर एवढ्या 8 वर्षांमध्ये मला जो फरक जाणवला, म्हणजे आता मला जे फोन येतात ना त्यात लोक चक्क सांगतात की अहो ती पानं जाळणं पूर्वीसारखं सोपं नाही राहिलेलं, कोणी रस्त्यावरनं जाणारा आरडाओरडा करतो, शिव्या देतो. तर मला म्हणजे खरंच आनंद होतो की म्हणजे पूर्वी कसं होतं की हे त्यांच्या आवारात ते करतायत, दुसरं कोणी बोलत नव्हतं, पण आता तेवढी जागृती झाली की अरे ते त्यांच्या आवारात पानं जाळत असले तरी आपली हवा सगळ्यांचीच प्रदूषित होतीये आणि कोणीही त्याच्यावर हरकत घेऊ शकतं, कोणीही अडवू शकतं. तर मला एक खूप सांगायला छान वाटतंय की या 8 वर्षात आपण बऱ्यापैकी त्या दृष्टीने प्रगती केली आहे की जागृती लोकांमध्ये झाली आहे. आमच्यासारख्या लोकांना पण घरात थोडी छोटीशी बाग करायची अशी सवय असते, आवड असते, आणि त्या बागेतली पण पानं गळतातच. बरोबर. हा, शिवाय ती बाग छोटी असली तरी ती अशी छान व्हावी असंही आम्हाला वाटत असतं. तर तुम्ही ही जी सुक्या पाचोळ्याचं खत ही प्रक्रिया आम्हाला समजावली, ते आम्हाला आमच्या या छोट्या बागेत पण वापरता येईल काय? अगदी नक्कीच. हे म्हणजे आपण काय करतोय की निसर्गात जे होतं ते आपण शहरात त्याचंच काय म्हणतात कॉपी करतोय. फक्त आता निसर्गात कसं होतं की झाडावरची पानं पडतात, ती खाली त्याच्या भोवती त्याचा थर होतो जमिनीवर, आणि ही पानगळ होते ती हिवाळ्यामध्ये साधारण सुरू होते. तर झाड हे तयारी करत असतं उन्हाळ्याच्या महिन्यांसाठी. तर ही पानगळ का होते तर झाडाची मुळं जी पाणी शोषून घेतात जमिनीतनं ते सगळ्या शरीरभर त्याच्या हे जातं आणि मग पानांवर सूक्ष्म छिद्र असतात, त्याला स्टोमॅटा म्हणतात, त्यातून ते बाहेर टाकलं जातं. आणि मग उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्यासारख्या ह्याच्यात की 4 महिने पाऊस पडणार आहे आणि पुढचे 8 महिने कोरडे असतात आणि विशेषतः उन्हाळ्यात बाष्पीभवनही जास्ती होत असतं, जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा त्या झाडांना जेवढं पाणी धरून ठेवता येईल, जे काही उपलब्ध आहे ते पाणी त्यांना धरून ठेवायचं असतं. आणि मग ते धरून ठेवायचं तर काय करायचं, तर ज्यातनं पाणी बाहेर जात आहे ते मार्ग बंद करायचे, आणि म्हणून ती झाडं पानं गाळून टाकतात. आणि या झाडांना आपण पानगळीचे वृक्ष किंवा डेसिडियस ट्रीज म्हणतो, की काही काळ वर्षातली ती निष्पर्ण होतात पूर्णपणे. तेच काही आहेत ती थोडी हे करतात, आंबा आहे हे त्यांची पूर्ण निष्पर्ण ते होत नाही, पण हे पानगळीचे वृक्ष पूर्ण निष्पर्ण होतात, त्यांची सगळी पानं काही काळासाठी गळून गेलेली असतात. आणि मग हे पानं गळतात आणि मग ती खाली मातीवर राहतात, त्याचा थर होतो. त्यांनी आणखी एक फायदा असा होतो की मातीवर सुद्धा तो एक सुरक्षित थर येतो, त्यामुळे सूर्यप्रकाश जो प्रखर हे आहे तो थेट मातीपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे मातीला सुद्धा तिचा ओलावा टिकवून ठेवता येतो, बाष्पीभवन तिचं कमी होतं त्यामुळे. आणि त्यामुळे मातीत सुद्धा जे सूक्ष्म जीव आहेत ते त्यांचे हे चालू राहतात. त्यामुळे तुम्ही जर कुठे जंगलात वगैरे पाहिलं की जंगलात भरपूर पालापाचोळा आहे, तिथली माती पाहिली तर ते असं ओलसर असते आणि अशी काळी हे असते आणि असं एक जाणवतं ती बघून की तिच्यात भरपूर जीव आहेत असं. आणि तेच जर आपण रस्त्याच्या कडेची माती पाहिली की जी सतत सूर्यप्रकाशाला तोंड देतीये, ती अशी कडक झालेली असते आणि तिचं रंग आणि रूप बघूनच कळतं की तिच्यात आता खरंच म्हणजे शब्दशः काही जीव राहिलेला नाहीये असं. तर हा तो आहे हे की झाडाला तो फायदा होतो, मातीला होतो, शिवाय बरेच कीटक असतात ज्यांना या पानांच्या थराखाली आश्रय मिळतो, त्यांचंही संरक्षण होतं. आणि मग पावसाळा जेव्हा येतो तेव्हा ही पानं कुजतात आणि त्यातले जे काही पोषण द्रव्य असतात ते परत तिथल्या मातीला मिळून जातात. तर ही ती निसर्गाची चक्राकार व्यवस्था आहे की त्यामुळे कचरा होत नाही. त्यामुळे जंगलात पानं पडलेली असतात तिथे ती आपल्याला कचरा वाटत नाही. शहरात आपल्याला वाटतं अरे पानांचा किती कचरा पडलाय. तर सुजाताची खूपच मोठी म्हणजे तिची शेती म्हणावी अशी बाग आहे, पण सगळ्यांना काही शहरात ते शक्य नाही. त्यामुळे आता बाल्कनीत आहे किंवा इव्हन खिडकीत 4 कुंड्या जरी असतील
तरी आपल्याला हे करता येऊ शकतं. म्हणजे आमच्याच इथे गळून पडलेली पानं आम्ही उचलून परत ती तर कुंडीत घालावी, अगदीच कारण आम्ही रोजच पाणी घालत असतो. अगदीच बरोबर आहे. किंवा आणखी जर पानं हवी असेल, म्हणजे शेवटी एक नियम काय आहे की माती ही नेहमी झाकलेली पाहिजे. मग ते गवत असेल किंवा वेली असतील, त्याला ग्रीन मल्च म्हणतात, किंवा ते नसेल तर मग आपली वाळलेली पानं ब्राऊन मल्च. मग आता ही झाकलेली कशी ठेवायची माती, तर तुम्ही म्हणताय तसं त्याच रोपाची गळून हे केलेली उत्तमच, म्हणजे ती तिथेच परत जातील. किंवा मग ती जर नसतील तेवढी उपलब्ध, किंवा काही व्हरायटीजमध्ये पानगळ तेवढी होत नाही, मग बाहेरची पानं अशी आणून त्याचं मल्चिंग करायचं. म्हणजे काय, तर चुरा करायचा पानांचा, जर सहज शक्य असेल तर, नाही तर तशीच्या तशीही चालतात. आणि त्याचं त्या माती जी झाडा कुंडीमधली असते तिच्यावर एक अगदी बारीक थर त्याचा करायचा, म्हणजे ती माती झाकली जाईल एवढंच, खूप जाड नको आहे थर आपल्याला. आणि त्याचा फायदा काय होतो, एकतर ही पानं म्हणजे माती झाकलेली राहते, मातीत म्हटलं तसं ओलावा टिकून राहतो, त्यामुळे आपलं पाणी बचत होते. म्हणजे आपल्याला जाणवेल की आपल्याला पाणी कमी घालायला लागतं, अगदी ऐन उन्हाळ्यात सुद्धा. दुसरं म्हणजे आपण जेव्हा झाडाला कुंडीतल्या पाणी घालतो तेव्हा खालनं तुम्हाला दिसतं की असं चिखलाचं पाणी, असंच हे गढूळ पाणी वाहून जातं. तर ते वाहून जातं म्हणजे काय, तर त्या मातीची धूप होते त्या पाण्यामुळे, आणि ती माती वाहून जाते, मातीतली पोषणद्रव्य वाहून, म्हणजे प्रत्येक वेळी आपण पाणी घालतो तेव्हा ते कुंडीतली पोषणद्रव्य आणि माती आपण गमावत असतो. मग आता हेच जर आपण पानांचा थर केला, म्हणजे मल्चिंग केलं, तर फायदा काय होतो की ते आपण पाणी घालतो तेव्हा त्या पाण्याचा वेग जो असतो तो त्या ह्याच्यामुळे कमी होतो, आणि मग ते असं वेगाने आत न शिरता झिरपत जातं, आणि मग त्यामुळे मातीची धूपही होत नाही. असं सगळ्याच अर्थाने त्याचा हे होतो. तो जो थर जेव्हा कुजेल, कारण तो जैविकच आहे, तो कुजला की त्याची मातीत मिळून जाईल, पोषणद्रव्य मिळतील, मग परत आपण मल्चिंग करायचं. म्हणजे दर 2 महिन्यांनी हे आपल्याला परत करायचं असतं. आणि त्यामुळे बागेचा आकार कितीही असला तरी मल्चिंग आपल्याला करता येतं अगदी सहज. पण आहे ना, काय होतं की कधी कधी जशी ही सुकी पानं गळून पडतात ना, तशी ही सुकी फुलं सुद्धा गळून पडतात, तर ती पण वापरली तर चालतील का? अगदी फुलं चालतात. हिरवी पानं सुद्धा जर कधी तुटून पडलेली असतील तीही चालतात, किंवा आपण कट केलेलं असतं त्याची हिरवी पानं चालतात. छोट्या छोट्या फांद्यासुद्धा चालतात, त्याला वेळ लागतो त्याचं कुजायला, पण त्याही चालतात. आणि आता आपण फुलांचाच विषय काढला आहे तर मला आणखी सांगेल की निर्माल्य जे असतं, की आपल्या घरामध्ये पूजा केलेलं हे केलेलं, ते निर्माल्यसुद्धा आपण हे देऊ शकतो. रादर तो खूप छान उपाय आहे निर्माल्य वापरायचा, की ते परत मातीत जातं आणि त्याच्यातनं नवीन हे फुलतायत. अदिती, एक मला असं विचारायचं होतं की एखाद्या प्रदेशात, म्हणजे अगदी काश्मीरमध्ये असेल किंवा बँगलोरमध्ये असेल, त्या प्रदेशात तयार होणाऱ्या झाडाच्या पानांचंच मल्चिंग करावं लागतं, की इतर पानंही त्याबरोबर वापरली तर चालतात? कारण काय माहिती आहे का, मनात असं आलं माझ्या की काही झाडांची पानं कदाचित मल्चिंगसाठी चालतच नसतील, असं आहे का? खरं तर तसं ना काही नाही आहे. आपल्या आजूबाजूला जी काही असतील झाडं त्याची पानं आपण वापरू शकतो मल्चिंग, कॉम्पोस्टिंग दोन्हीसाठी. त्यातल्या त्यात मी एक सुचवीन की निलगिरीची पानं जी असतात की ज्याच्यामध्ये तेल असतं, त्याचं तेल काढतो आपण, त्याचं तेल असतं, त्यामुळे ती मल्चिंगला शक्यतो टाळावीत. बाकी आपली सुबाबूळ आहे की जे बाहेरनं आलेलं आहे, आपल्याकडे गुलमोहर आहे, काही हरकत नाही, तेही व्यवस्थित त्यांचंही कुचतात, ती मल्चिंगमध्ये ही चालतात, काहीच हरकत नाही आहे त्याला. ही आपली जी शहरं आहेत तिथली मातीच आता कमी होत चालली आहे, कॉन्क्रिटीकरण होतंय, भराभर कॉन्क्रिटीकरण होतंय. मग शहरांसाठी या टेक्निकचा वापर काय जवळपास नाहीच समजायचा? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की आपली जागा आणि मातीची उपलब्धता या दोन्ही गोष्टी शहरामध्ये खरंच अवघड होत चालल्या आहेत. तुम्ही म्हणताय तो अगदी बरोबर आहे की आपल्या शहरात आता जागाच अशी खूप कमी झाली की जिथे माती आहे, तर त्यामुळे छपरावरच बराचसा हे पडलेला असं सगळीकडे हार्डस्केप्स ज्याला म्हणतो त्याच्यावर असतो. तर मग तेच आहे की इथे आपल्याला ही चक्राकार व्यवस्था जर करायची तर ती जशी जंगलात किंवा निसर्गात होते तशीच्या तशी ती होणं शक्य नाही, हे मान्य करायचं. आणि त्यामुळे मग प्रत्येक शहरातली जी काही परिस्थिती आहे किंवा प्रत्येक जागेची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे ती व्यवस्था थोडी हे करायची. फक्त एक आहे की निसर्गाचं जे तत्व आहे मातीतून मातीत ते आपण पाळायचं. त्यामुळे जिथे माती उपलब्ध आहे, म्हणजे मग आपण मल्चिंगमध्ये तेच केलं की झाडांचं निसर्गात काय होतं की पानं गळतात, ती तिथेच थर त्याचा पडून राहतो, ते आता आपल्या शहरात काही शक्य होणार नाही. म्हणजे मग काय करायचं की जिथे आपण झाडं लावलेली आहेत, बाग केलेली आहे, अशा ठिकाणी ती पानं घेऊन जायची आणि मल्चिंग करायचं.
दुसरं म्हणजे की तिथेच ती पावसाळेपर्यंत राहतात निसर्गामध्ये आणि कुजतात आणि तिथेच परत जातात, तेही आपल्याकडे शक्य नाही. मग काय तर आपण एक आपल्या सोसायटी असेल किंवा हे असेल आवार असेल याचं, त्याच्यामध्ये एखादा अशी जागा निवडायची की जी दुसऱ्यांना गैरसोयीची कोणाला होत नाही आहे, जिथे आपल्याला हे कंपोस्टिंग करता येते. आणि मग अशा ठिकाणी ती पानं घेऊन जाऊन त्यांचं खत करायचं. म्हणजे आपण निसर्गात जे होतं तेच करतोय, शेवटी ते खत होऊन ते मातीलाच मिळणार आहे. पण आपण त्या ह्याच्यामध्ये थोडासा फरक करतोय की आपल्या शहरातली जी काही हे आहे त्याप्रमाणे मग ती खड्डा पद्धत असेल खत करायला की खड्डा काढायचा आणि त्याच्यात टाकायचा, ढीग पद्धत असेल की नुसतं ढीग करायचं आणि त्याच्यात ते खत घडवून आणायचं, किंवा काही ठिकाणी कदाचित दोन्हीही शक्य नाही आहे, मग तिथे पिंजऱ्यासारखं काहीतरी करायचं आणि त्याच्यात ती पानं टाकायची आणि तिथे खत करायचं. तर म्हणजे जशी आपली परिस्थिती असेल, जे आपल्याला सोयीस्कर असेल अशा तऱ्हेने आपण खत करायचं. फक्त ते मातीतून मातीत हे तत्व फक्त पाळायचं की ते मातीत परत कुठेतरी गेली पाहिजेत, म्हणजे मग ती कचरा ठरत नाहीत. बर, इतका अभ्यास केलाय तुम्ही ह्या विषयाचा, आमच्या दर्शकांना काय सांगाल? मला एक सांगावंसं वाटेल की जर आपल्याला असेल की तुमच्याकडे पानं असतील किंवा आणि तुम्हाला ती काय करायचं, जाळायची नाही तर काय करायचं हा प्रश्न असेल, तर मी सजेस्ट करीन की हे मल्च कॉम्पोस्ट डोनेट हे आपण हे वापरू शकतो. मल्चिंग कॉम्पोस्टिंग आत्ता कधीच केलं नसेल, अवघड वाटत असेल तर डोनेशनपासून सुरुवात करू. त्यामुळे एकदम हिमालय चढण्यापेक्षा आपल्या गावातली टेकडीपासून जसं आपण सुरुवात करतो तसं. मग डोनेशनमध्ये काय आहे तर तुमच्या शहरामध्ये असा ब्राऊन लीफसारखा फोरम नसेल तर त्याच्यात काहीच हताश व्हायची गरज नाही. तुम्ही सुरुवात तुमच्यापासून वैयक्तिक पातळीवर अगदी करू शकता. तर कसं, तर तुमच्या गल्लीमध्ये एक चक्कर मारली तरी तुम्हाला दिसेल की तुमच्याच गल्लीत गच्चीवर बागकाम करणारे असतील. कारण जसं पानं असणारे लोक जसे सगळीकडे आहेत ना, तसं पानं हवी असणारे लोकसुद्धा सगळीकडे शहरात आहेत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्यामुळे हे जे गच्चीवर बागकाम करणारे लोक आहेत ह्यांचं तुम्ही तुमच्याच शेजारची गल्ली असेल, तुमची गल्ली असेल, ह्याच्यात शोध घ्या, त्यांच्याशी बोला, कारण त्यांना कायम पानांची गरज असते. आणि तुम्ही दोघांमध्ये देवाणघेवाण सुरू करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढत जाईल. तुमचं बघून आणखी लोक करतील. त्यामुळे असा फोरम तुम्हाला तयार करायचा असेल तर त्यालाही मला मार्गदर्शन करायला आवडेल. पण असं जर फोरम आत्ता करणं शक्य नसेल, खूप वेळ खाऊ काम वाटत असेल, तर वैयक्तिक पातळीवर देवाणघेवाण तुम्ही अगदी लगेच करू शकता. पण मग तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं हे सांगाल का? हो नक्की, मी माझा ईमेल ID देते. शिवाय आम्ही एक छोटं गाईड लिहिलंय ऑनलाईन PDF स्वरूपामध्ये, ते उपलब्ध आहे. तर मल्च कॉम्पोस्ट डोनेट या तिन्ही गोष्टी जे मगाशी मी सांगितलं त्याचे सविस्तर हे दिलेलं आहे आणि हे कसं करायचं तुम्ही ह्याची माहिती दिलेली आहे. तसंच एक 15 व्हिडिओची एक व्हिडिओ सिरीजही केली आहे. जर तुम्हाला वाचायपेक्षा व्हिडिओ बघणं सोपं असेल तर तोही मार्ग आहे. तर त्याचीही लिंक मी शेअर करते, तेही तुम्ही डाउनलोड करा. आणि माझा ईमेल ID आहे. तुम्हाला काहीही अडचण आली, काहीही शंका असेल तर तुम्ही ईमेल करू शकता मला. अदिती, बऱ्याचदा पर्यावरणाचं रक्षण निसर्ग आपल्याला जे जे देत असतो ना त्यातूनच आपण करू शकतो असं तुमचं बोलणं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे बघा ना, ही वाळलेल्या पानांची रास ही न जाळता त्याच्यापासून उत्तम दर्जाचं खत तयार होऊ शकतं. त्यामुळे उत्तम दर्जाचं पीक येऊ शकतं. त्यामुळे सुबत्ता भरभराट हे त्यापाठोपाठ आलंच. म्हणजे मला काय म्हणायचं सांगू का, तुम्ही हे जे ब्राऊन लिव्ज म्हणता ना, अहो ती खरं म्हणजे गोल्डन लिव्ज आहेत. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, इतकी सुंदर माहिती आम्हाला दिलीत. मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आजचा हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक या शब्दावर क्लिक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तो शेअर करा. अत्यंत उपयुक्त माहिती आज मिळालेली आहे. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.